आधी या ग्लोबल वॉर्मिंगची जी संकल्पना आहे ती कशी मनात आली तुमच्या? जायचंय एवढेच किलोमीटर एवढ्या देशातून आपल्याला प्रवास करायचा, आपल्या देशातून प्रवास करायचा आहे आणि ते काय होतं बरं म्हणजे? नाही नाही, बेसिकली आपली जी संस्कृती आहे वारीची ही 750 वर्ष जुनी आहे. तर ती परंपरा आपल्याला जगाबाहेर घेऊन जायची, म्हणून ही ग्लोबल वारी संकल्पना आहे. आपण युके मध्ये पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधतो आणि त्या मंदिरासाठी आपल्याला काहीतरी पांडुरंगाचा आशीर्वाद घेता येतो, ज्याच्यामध्ये आपली परंपरा असली पाहिजे, म्हणून या वारीची परंपरा आली होती. आणि मग विमानाने यायचं तर त्याच्यावेळी बाय रोड येऊ ही संकल्पना आली, त्यातून आपण वेगवेगळ्या देशातील लोकांना कनेक्ट करत आहोत. तर मला एक दुसरा प्रश्न असा आहे की लंडनवरून वारी सुरू करण्यामागे जो उद्देश होता त्यामध्ये तुमच्या मनात आलं तर तुम्ही तुमच्या मनात पहिला विचार आला की बाकी लोक आपल्याला सांगतात की नाही लंडन आपल्या भारतापेक्षा एकदम वेगळा देश आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं पहिला की हा कोणाला तुम्ही जाऊन सांगितलं आणि किती लोक पहिल्यांदा तुम्हाला साथ देईल? नाही असे एक पर्टिक्युलर नाहीये, हळूहळू लोक जोडत जातात. त्यावेळी तुम्ही चांगला एखादा उपक्रम करायला लागतात, लोकांची हळूहळू साथ येतात. पहिले 1, 2, मग 4 लोक, मग 10 लोक, मग हळूहळू लोकसंख्या वाढत जाते. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचवता येतं त्यावेळेस तुम्हाला मग लोक ऑटोमॅटिकली जोडत असतात, मग देश जोडले जातात, खंड जोडले जातात. त्याच्यातून आपण मग या 11 देशांमध्ये वेगवेगळ्या मंडळांशी वेगवेगळ्या लोकांशी संबंध जोडले आणि आपलं विजन काय, वारी का करायची, मंदिर का बांधायचं, हे ज्यावेळेस आपण त्यांना एक्सप्लेन करतो त्यावेळेस त्यांना ते विजन पटतं आणि म्हणून आपल्याला लोक जोडले जातात. तर एकचा आकडा काही दिवसांनी 1000 होतो, तो 10,000 होतो, लाखात होतो. तुम्हाला लंडन पासून ते भारतापर्यंत तुम्ही 11 देशांमधून आला बरोबर, तर त्या 11 देशांमध्ये जे लोक होते तर त्या लोकांपर्यंत तुम्ही कसा पोहोचला, म्हणजे त्यापासून तुम्हाला लोक कसे संपर्क करायचे? आजच्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आय थिंक सोशल मीडिया इज द बिग थिंग आणि दुसरं प्रिंट मीडिया, बातम्या असतील न्यूज मध्ये किंवा जे काही गुगलवाले चॅनल्स आहेत त्याच्या थ्रू, पण मेजॉरिटी आय गेस इज सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे ज्या थ्रू आपल्याला मेनली कनेक्ट करता आणि आजकाल कोणी सर्च केलं की जर्मनीमध्ये मराठी मंडळ कोणतं आहे ते भेटून जातं. पण मला सांगायला आनंद होतो की आपण लोकांना रीच करायच्या ऐवजी लोकांनी आपल्याला रीच केलं. रादर दॅन आपण प्रत्येक मंडळ शोधत बसण्यापेक्षा लोकांनी सांगितले की आम्ही या सिटीमध्ये या देशामध्ये, तुम्ही इकडनं या किंवा तुमचा जर याचा मार्ग असेल तुम्ही इकडे आम्हाला भेटा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता पुढचा जो प्रवास कसा असेल, म्हणजे लोकांना आता पुढे कसं कुठे वारी जाणार? आता आज आपण काळदेव येथे मुंबईला आलेलो आहोत. उद्या घाटकोपरला पादुका दर्शनाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी नेरुळला आहे मुंबईला आणि त्यानंतर आपण पुण्याला जाणार आहोत. घाटकोपरमध्ये चल बऱ्याच लोकांनी मला फोन केला, अरे आम्ही पाऊस घाटकोपरला आम्ही राहतो, कसं येऊ, अरे ताळदेवला कसं येऊ, पाऊस खूप पडलाय, त्या लोकांसाठी काय म्हणा घाटकोपर म्हणजे? घाटकोपरमध्ये गजानन महाराज मंदिरामध्ये कार्यक्रम आहे आणि पाऊस आता पावसाळ्याचा सीझन आहे तर पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे आपण प्रार्थना करत होतो पाऊस पडू दे, तर मला असं वाटतं पांडुरंगाने आशीर्वाद दिलेला आहे. घाटकोपरला गजानन महाराज मंदिरामध्ये सोय आहे दर्शनाची, तिथे या, किंवा नेरुळला आहे संध्याकाळी तिथे दर्शन करा, किंवा इथे नाही जमलं तर पुण्याला या. नेरुळला आपलं 5 तारखेला आहे आणि 6ला आपण आळंदीवरून प्रस्थान करतोय पंढरपूरच्या दिशेने. तर आळंदीवरून आपण पायी वारी करतोय पंढरपूरला जायला. आणि ही वारी पंढरपूरला साधारण 20 तारखेला पोहोचेल त्या म्हणजे आपण 19ला रात्री पोहोचतोय, 20ला पंढरपूरचं दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करून आपण वारीची सांगता करत आहोत आणि त्यानंतर त्या पादुका बाय फ्लाईट लंडनला जातील, कारण आषाढी एकादशी 25 जुलैला आपल्याला त्या पादुका युकेच्या विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी ठेवायच्या. रामकृष्ण. रामकृष्ण.